हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 2 दोडके घेतलेले आहेत आणि हे दोडके चांगले फ्रेश आहेत बघा आणि कवळे आहेत मस्त. तर आपल्याला काय करायचं आहे आता, ह्या दोडक्याचे आपल्याला हे पुढचे टोक काढून घ्यायचे आणि मागचं पण टोक काढून घ्यायचे. तर ह्या दोडक्यापासून मैत्रिणींनो खूप छान मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते ते. ह्या दोडक्याचे बघा आपल्याला हे वरची थोडी थोडी ही शिरा काढून घ्यायच्या, जास्त काढायच्या नाही कारण दोडका अगदी कवळा आहे. थोड्या थोड्याच आपल्याला काढून घ्यायच्यात. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही रेसिपी ही करून बघा. मी बनवते त्या पद्धतीने. पाहू शकता शिरा आपण सर्व ह्या थोड्या थोड्या मी काढून घेतलेल्या आहेत. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण पहा. तर पाहू शकता शिरा ह्या दोन्ही पण दोडक्याच्या मी काढून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे आता, हे दोडका आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि एकदम मोठ्या पण फोडी करायच्या नाही, मीडियम साईजच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी फक्त करून घ्यायच्यात. म्हणजे दोडका पण शिजायला लवकर शिजला जातो आणि कवळा दोडका आहे, शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्यो दोडका चिरून घ्यायचा आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, जास्त मोठ्या पण फोडी नाही आणि जास्त बारीक पण नाही, मीडियम साईजच्याच मी एकदम अशा कापून घेतलेल्या आहेत ह्या. तर तुम्ही ह्या पद्धतीने रेसिपी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी केली का? नसन केली तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या. खूप सोपी पद्धत आहे. तर पाहू शकता सर्व दोडका मी दोन्ही पण हे कापून घेतलेले आहेत. ते एका बाउलमध्ये आपल्याला हे दोडका टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आता हे साईडला ठेवूया आपण. आणि इथे बघा शेंगदाणे घेतलेले आहेत मी, खोबरं घेतलेले आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ही कोथिंबीर आपल्याला काय करायचं आहे, वाटण्यासाठी अर्धी आणि फोडणीसाठी अर्धी आपल्याला ही चिरून घ्यायची फोडणीसाठी. खोबरं पण आपल्याला बारीक एकदम तुकडे करून घ्यायचेत बघा, मिक्सरला वाटण्यासाठी. तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा असे तुकडे करून पण घेऊ शकता. तो खोबरं मी बारीक चिरून घेतलेलं आहे. पाहू शकता लसूण घेतलेलं आहे. त्यानंतर इथे अद्रक पण मी कापून घेतलेले आहे. तर काय करायचं आहे आता, हे मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आहे सर्व. मैत्रिणींनो, मी कच्चाच इथं मसाला वाटून घेणार आहे, भाजून पण नाही घेतलेला. तुम्ही कच्चं वाटण एकदा टाकून बघा, भाजीमध्ये खूप छान भाजी होती. आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. इथे एक मीडियम साईजचा टमाटा घेतला आहे बघा. आता हे टमाटा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. अर्धा टमाटा घेतला आहे मैत्रिणींनो आणि अर्धाच मी चिरणार आहे कारण हा टमाटा खूप मोठा होता. तर आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे फोडणीसाठी बघा. छान असा बारीक टमाटा चिरून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे. गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी एक पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर जिरे टाकून दिले बघा. जिरे छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचं आहे.
अर्धा टमाटा मी कापून घेतलेला तो टाकून दिला आहे. त्यानंतर इथे मसाले घेतलेत बघा. हळद घेतली, धना पावडर घेतली 1 चमचा, कांदा लसूण मसाला घेतला 1 चमचा. आणि हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. मसाले छान परतून झाले की दोडका टाकून घ्यायचा आहे बघा. आपल्याला दोडका पण छान परतून घ्यायचा आहे मसाल्यासोबत आपल्याला. मैत्रिणींनो, ही खूप छान रेसिपी होती, खायला पण खूप छान लागती. जो आपण मसाला वाटला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये तो मसाला मी सर्व टाकून दिला आहे. आणि हे एकदा छान मिक्स करून घ्यायचे. आणि आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि 1-2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे. 2 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची. पाहू शकता मस्त अशी भाजीला उकळी पण आलेली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे. ताजूक आपली शिजायची बाकी आहे मैत्रिणींनो. परत झाकण मी 1 मिनिट ठेवलं होतं. तर पाहू शकता मस्त अशी भाजी आपली ही झालेली आहे. वरून कोथिंबीर टाकून दिलेली आहे. छान मिक्स करून घ्यायची आपल्याला. तर दोडका पण आपला मस्त शिजलाय मैत्रिणींनो. तर ही दोडक्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो.